नमस्कार. मी दिनार सोनी, यूट्यूब चॅनल ॲट द लॉ पॉईंटवरून. मी वकील आहे आणि प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहे. तर थोडं आज कायद्याविषयी बोलतो, अर्थात कायदा आरक्षणाच्या संदर्भातलाच आहे. आत्ता जो माननीय फडणवीसांनी GR दिला जरांगेंनी तो वाचला, त्यांच्या समर्थकांना विचारलं की करू का सही, बरोबर आहे ना वगैरे सगळं करून झालं. तो GR ॲक्च्युली काय आहे बघा. भारताचं संविधान 1950 सालापासून एक्झिक्युशनमध्ये आलं. म्हणजे संविधान हे 1950 सालापासून ॲप्लिकेबल झालं. एकदा एखादा कायदा बनला आणि तो अस्तित्वात आला की त्याच्या मागचे जुने कायदे रिपील, म्हणजे ते त्यांना काय अस्तित्वच राहत नाही. जसा टाडा हा रिपील केला गेला, सध्या टाडा हा जुना कायदा, क्रिमिनल कायदा अस्तित्वात नाही आहे. जरांगे ते हैदराबादचं गॅझेटियर म्हणतात, त्या गॅझेटियरमधल्या ज्या नोंदी आहेत त्या निजामाच्या काळात झालेल्या आहेत. तेव्हा निजाम स्वतंत्र भारतात नव्हता. वल्लभभाई पटेलांनी मिलिटरी ॲक्शनची वॉर्निंग देऊन त्याला स्वराज्यात म्हणजे भारतात आणलेलं आहे. तो नंतर भारतात आला. निजामाने जे कायदे केले आणि जे गॅझेट किंवा गॅझेटियर प्रसिद्ध केलं त्याला आताच्या दृष्टीने काही महत्त्व नाही आहे. माझ्या दृष्टीने शून्य महत्त्व आहे. आता जर का निजामाचे लॉज आत्ता चालत नाहीत, निजाम शाहीद केलेले त्याने अनेक लॉ असतील, मी असं म्हणत नाही नुसतं गॅझेटियर असेल. निजामाने त्याचा राज्यकारभार आणि सुरळीत व्हायला आणि जनतेत दंगेधोपे होऊ नये, सामंजस्य राहायला कायदे केलेच असतील की. निजामाचे अनेक कायदे असतील, नुसतं गॅझेटियर नाहीत. त्यातला एकही कायदा आत्ता ॲप्लिकेबल नाही आहे. नाही आहे. निजामाच्या राजवटीत असताना तुम्ही जे कायदे केले ते 1950 साली आपली घटना अस्तित्वात आल्यापासून, इम्प्लिमेंट झाल्यापासून शून्य महत्त्वाचे झालेले आहेत. तुम्ही त्या कायद्यांचा हवाला आत्ता देऊ शकत नाही. मग तुमची जात कुठली आहे कसं ठरवायचं? तर 1950 साली जेव्हापासून भारतीय घटना कॉन्स्टिट्यूशन अस्तित्वात आली त्यावेळेला जी तुमची जात होती ती तुमची जात. तुम्ही पूर्वीचा रेफरन्स द्यायचाच नाही माझ्या मताप्रमाणे. हे माझं मत आहे, माझ्या कायद्याच्या अभ्यासाप्रमाणे, की पूर्वीचं काय बोलायचंच नाही तुम्ही. आता 1950 साली तुम्ही कोण होतात? अमुक जातीत होतं, तर ती तुमची जात. बरं, समजा आपण असं धरूया की चॅलेंज करायचं झालं की कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे आमची मराठा जात आहे, पण आम्हाला कुणबी प्रमाणपत्र हवं आहे, हे तुम्हाला म्हणायचं झालं किंवा चॅलेंज करायचं झालं, तर त्याच्यात एक सिंपल प्रोव्हिजन अशी असते सिव्हिल लॉमध्ये, सिव्हिल सूट्समध्ये, की तुम्हाला जर का काय ऑब्जेक्शन घ्यायचं झालं तर ते ऑब्जेक्शन मस्ट बी ॲट अर्लिएस्ट अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी तुम्हाला केव्हा होती? लगेच होती. त्याच्यासाठी वेटिंग पिरियड 3 वर्ष ठेवतात. त्याला कायद्यामध्ये लिमिटेशन ॲक्ट असं म्हणतात. हा सूट्सला ॲप्लिकेबल असतो. अर्थात हा सूट नाही आहे, पण ते कायद्याचीच प्रोव्हिजन आहे. आम्हाला ट्रान्सफर करा या जातीतून त्या जाती, ती कायद्याचीच प्रोव्हिजन आहे. त्याला लिमिटेशन ॲक्ट आहे की 3 वर्ष. मग 3 वर्षात तुम्ही काय मुवमेंट करायला पाहिजे होती. बरं, डिले झाला तरी सुद्धा कंडोन करता येतो, पण डिले किती? 70 वर्षाचा. काय अर्थ आहे की नाही या गोष्टीला? तुम्हाला जर का निजाम राजवटीतला कायदा अप्लाय करायचा असेल आणि त्याप्रमाणे आम्हाला मराठा न म्हणता कुणबी असं म्हणायचं असेल, तर ते तुम्ही 1952, 53, 54, 55, 60 इथपर्यंत 10 वर्ष दिली की. तेव्हा तुम्ही काय करत होतात? तेव्हा तुम्ही झोपला असाल तर तो तुमचा फॉल्ट आहे, कायद्याचा फॉल्ट नाही. तुम्ही 75 वर्षांनी एकदम अकस्मात एका क्षणी जागे होणार, रे आम्ही कुणबी आहोत असं नाही करता येणार. कायद्याच्या दृष्टीने मी म्हणतोय. याचा अर्थ माझा या लोकांच्यावर राग आहे किंवा त्यांना आरक्षण मिळू नये अशी माझी भावना असं मुळीच नाही. मी तुम्हाला टेक्निकॅलिटी सांगतोय. कायद्याच्या भाषेत त्याला टेक्निकॅलिटी म्हणतात. तुम्ही पहिल्या अपॉर्च्युनिटीलाच ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं की 1950 साली आम्ही मराठा होतो, पण ते आम्ही मराठा नाही होत, आम्ही कुणबी होत. तर भारताच्या कॉन्स्टिट्यूशनला प्रमाणे आता आमची जात बदलावी, आम्हाला कुणबी जातीत टाकता यावं. तर त्या दृष्टीने म्हणजे आता कॉन्स्टिट्यूशन झाल्यापासून त्या निजामाच्या गॅझेटला शून्य महत्त्व आहे माझ्या मताप्रमाणे. आणि शून्य महत्त्व असल्यामुळे त्याच्या संबंधी आपण बोलूच शकत नाही. निजामाच्या वेळेचा कुठलाही लॉ आत्ता ॲप्लिकेबल नाही आहे. तर तुम्ही 50 साली ते कॉन्स्टिट्यूशन आला तेव्हा मराठी नेते होते की अनेक? कितीतरी मराठी नेते होते. यशवंतराव चव्हाण होते,
वसंतदादा पाटील होते, शंकरराव चव्हाण होते, यशवंतराव चव्हाण तर मुख्यमंत्री होते, अनेक मराठी नेते येऊन गेले. त्यांनी अर्लिएस्ट अपॉर्च्युनिटी घेतली नाही, संधी साधली नाही, ते बोलायचं उठवलं नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो, मराठ्यांना स्वतःला कुणबी म्हणून घ्यायला आवडत नाही. सगळ्या मराठ्यांना स्वतःला कुणबी म्हणून घ्यायला आवडत नाही. आत्ता ते आग्रह करतायत कारण यांचा डोळा नोकरीवर आणि शैक्षणिक संस्थांच्यावर आहे म्हणून म्हणतायत. नाही तर आम्ही म्हणजे छत्रपती आहे, आम्ही महाराष्ट्रावर राज्य केलं. तो 3 मिनिटात ब्राह्मण खलास करणारा मनुष्य बोलला की आम्ही छत्रपती, आम्ही महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे, महाराष्ट्रावर मराठीच राज्य करणार. तर आम्ही राज्यकर्ता अशी भूमिका घेतलेली आहे. उद्या तुम्ही यशवंतराव चव्हाणांना म्हणाल तुम्ही कुणबी आहात, त्यांना चालेल का? कुणबी म्हणजे ते हलक्या प्रतीचं समजतात. नारायण राणेंना तुम्ही आत्ता म्हणून बघा तुम्ही कुणबी आहात, खाजगीत घरी जाऊन त्यांना सांगा तुम्ही कुणबी आहात, बघा काय कानफोटात बसते ती. त्यांना आवडत नाहीये. आत्ता सुद्धा त्यांचं जेव्हा आंदोलन झालं तेव्हा त्यांची घोषणा काय होती? 1 मराठा लाख मराठा घोषणा होती. 1 कुणबी लाख कुणबी अशी घोषणा का नाही? तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र हवं आहे आणि तुम्ही कुणबी आहेत असं तुमचं मत आहे ना. मग तुमची घोषणा 1 कुणबी लाख कुणबी अशी हवी, 1 मराठा लाख मराठा कशाला? म्हणजे त्यांना मराठाच लोकांनी म्हणावं असं वाटतंय, पण रिझर्वेशन मिळावं असं वाटतंय. लोकांनी आपल्याला मराठाच समजावं, ते 96 कुळं वगैरे ज्यांची जी काय ते समजावं, पण आरक्षणापुरतं कुणबी म्हणावं. याला काय अर्थ नाही, मिनिंगलेस आहे. आणि तो GR झाला, त्या GRचा अर्थ बघा. GR मध्ये शासनाने म्हणजे गव्हर्नमेंटनी असं मान्य केलं आहे की जर का तुमच्या नोंदी हैदराबाद गॅझेटियरमध्ये आढळल्या तर आम्ही तुम्हाला कुणबी म्हणून डिक्लेअर करू, कुणबी म्हणून रिझर्वेशन देऊ असं कुठे म्हटलंय? म्हणजे तो फक्त एक दाखला आहे, तुमचं रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड रेकॉर्डप्रमाणे तुम्ही आहात. GR हे सांगतो की तुमच्या जुन्या नोंदी जर का वंशपरंपरा वडील पणजे आणखीन काय जे काय असतील ते त्या कुणबी मिळाल्या तर तुम्हाला कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात येईल, एवढंच तो GR सांगतो. तो GR असं मुळीच म्हणत नाही की तुम्ही कुणबी झालात म्हणून तुम्हाला रिझर्वेशन द्यावं. त्याच्यासाठी वेगळा GR काढावा लागेल. आपल्या घटनेप्रमाणे कोणालाही आपली जात बदलता येत नाही. परत एकदा हेच वाक्य म्हणतो, कोणालाही आपली जात बदलता येत नाही, धर्म बदलता येतो. मी आता ठरवलं की मला मुसलमान व्हायचं आहे तर शक्य आहे. मी आता असं म्हटलं की मला ख्रिश्चन व्हायचं आहे तर शक्य आहे. पण मी जर का आता असं म्हटलं की मला शेड्यूल कास्ट व्हायचं आहे तर ते शक्य नाही. कुठलीही नोंद आणली तरी शक्य नाही. मला आता वंजारा व्हायचं आहे, शक्य नाही. कुठलीही नोंद उपयोगाची नाही. ते एक लक्षात घ्या की जात बदलता येत नाही तुम्हाला. त्यामुळे तो जो GR आहे त्याचं ॲप्लिकेशन कुठपर्यंत आहे की तुम्ही कुणबी आहात हे शासनाला मान्य इतकंच सांगतो तो GR. तो GR असं मुळीच म्हणत नाही की तुम्ही कुणबी आहात म्हणून तुम्हाला रिझर्वेशन द्यावं लागेल, रिझर्वेशन घ्यायला तुम्ही केपेबल आहात. त्याच्यासाठी वेगळा GR काढावा लागेल. त्या GRचं वर्डिंग असं असलं पाहिजे की तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे अमुक अमुक गॅझेटियरनुसार, त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्या उपर तुम्ही OBC रिझर्वेशनला OBC कोट्यातून पात्र आहात असं GR काढावं लागेल. तेव्हा नोकऱ्या मिळतील आणि शैक्षणिक संस्था संधी मिळेल. तर त्या GRला चॅलेंज झालं तर माझ्या मताप्रमाणे तो GR रद्दबातल व्हायला हवा, नल अँड व्हाईड व्हायला हवा. त्या GRला काय अर्थच नाही. तो जरांगेंना वापस बीडला पाठवून द्यायला त्याचा उपयोग आहे. बाकी कायदेशीररित्या तो इनव्हॅलिड आहे. जसं मी मगाशीच म्हटलं की 1950 साली राज्यघटना अस्तित्वात आल्यापासून तुम्ही घटनेप्रमाणे वागायचं. एकदा घटना आली की हैदराबाद गॅझेटला काही अर्थ नाही. हैदराबाद गॅझेटला 1950 सालानंतर ॲप्लिकेबिलिटी नाही. आणि तुम्हाला जे तशी जात हवी होती तर तुम्ही लगेच ऑब्जेक्शन केलं पाहिजे होतं पहिल्या 3 वर्षात. कायदा असं अलाउ करत नाही की एखादा तुम्हाला रिलीफ पाहिजे आणि तुम्ही 75 वर्षांनी कोर्टात जा. याला काय अर्थ आहे का? हा केओस आहे, ही बजवजपुरी आहे, अनागोंदी कारभार आहे. आणि आपल्याकडे आपले मुख्यमंत्री खूपच सॉफ्ट आहेत, म्हणजे खूपच सुसंस्कृत आहेत. देवेंद्र फडणवीस तिकडे सेंटरमध्ये नरेंद्र मोदी तर आहेतच, कमालीचे सुसंस्कृत आणि सहिष्णू आहेत. पण इकडे देवेंद्र पण आहेत. त्याच्यामुळे हा अतिरिक्त मी देवेंद्रना थोडं नाव ठेवतो, मला वाईट वाटतं कारण मी त्यांचा समर्थक आहे. पण त्याला मी नेबलटपणा म्हणतो. हा नेबलटपणा झाला की एखादा मनुष्य पूर्ण कायदा बाह्य डिमांड करतो. कायदा बाह्य डिमांड जी 1950 साली 51 सालीच करायला पाहिजे होती किंवा जास्तीत जास्त 53, ती 75 वर्षांनी 2025 साली करणं. याला काय अर्थ आहे का? तर मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे होतं की या रद्दबातल असं करता येणार नाही म्हणून, जात बदलता येणार नाही तुम्हाला. आता 1950 साली जर का तुमची नोंद मराठा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही मराठा आहात. 1950 सालची नोंद खरी,
म्हणजे इम्प्लिमेंटेशन आल्यापासून आधीचं सगळं रद्द. पण अशी क्लॅरिटी मला वाटतं राजकारणात देता येत नाही. कदाचित मुख्यमंत्र्यांचं पण काहीतरी कंपल्शन असेल. तर कोर्टात हा जर का GR चॅलेंज केला तो चॅलेंज जाईलच. आत्ताच 4 याचिका पडल्या आहेत GR विरुद्ध, आत्ताच 4 याचिका आहेत. आणि कोर्टात काय मुद्दे त्या याचिका ज्यांनी दाखल केला ते मांडले जातील मलाही कल्पना नाही. पण कदाचित त्यांनी माझा व्हिडिओ ऐकला तर हा मुद्दा त्यांनी अगदी जरूर विचारात घ्यावा की 1950 नंतर घटना अस्तित्वात आल्यानंतर हैदराबादचे गॅझेटियर याला काहीही किंमत नाही. लक्षात घ्या श्रोत्यांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्क्युलेट करा. कारण आत्ता जी हालचाल चालू आहे सगळीकडे त्याच्यात लोकांना एक कायद्याची भूमिका समजली पाहिजे. कायदा फक्त पुरावे जाणतो, कायदा टेक्निकल असतो. टेक्निकल म्हणजे कायद्याच्या टेक्निकॅलिटीज खूप असतात. भावनेला कायद्यात स्थान नाही. आमची पोरं बाळं उपाशी मरते त्याला कायद्याच्या दृष्टीने काही महत्त्व नाही. कायदा फक्त बघतो की केव्हा कॉन्स्टिट्यूशन अस्तित्वात आली आणि त्याच्यानंतर गॅझेटियरचं महत्त्व काय, एवढंच कायदा बघतो. धन्यवाद.